गुड मॉर्निंग गाईज, तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू व्लॉगमध्ये. कसे आहेत तुम्ही? मला येते तुम्ही चांगलेच असाल. आणि मी आता डायरेक्ट जेवायला बसते आणि मी लेट उठली म्हणून आता डायरेक्ट जेवते. गाईज या जेवायला डाळ खिचडी आणि बारीक मेथीची भाजी आहे. आणि बघा न्यू इयर कसा चालू आहे. गुरुवार आला मध्येच म्हणून हे खायला लागतं. माझं जेवून कामं वगैरे आवरून मी आलेली आहे बाहेर. आम्ही आता चाललोय पाया पडायला. 1 2 अजून एक आतमध्ये गेले. अजून दोघी जणी येत नाहीत वाटतं, म्हणून आम्ही चौघीच चाललो. मी आलेलो कोपरला पाया पडायला, तर मंदिरच बंद आहे म्हणून आता बाहेरच्या बाहेरच चाललो. ड्रायव्हर चेंज झालाय आमचा. मी दीदीला दिली गाडी चालवायला. आता आम्ही आज पोचलो बामनदेव वाघोबाच्या इकडे. बामनदेव आणि वाघोबादेव आता आमचा पाया पडून झालाय आणि आम्ही चाललो इस्कॉनला. हे बघा, घंटीच्या आतमध्ये मधुमक्खीचा छत्ता आहे. तर हे लोक मला बोलतात घंटी वाजव. आम्ही चाललो परत. एवढी गर्दी आहे म्हणून मी गेली नाही पाया पडायला. इकडनं आता बाहेरलाच तुम्ही पण पाया पडा माझ्यासोबत. दत्त मंदिरात पाया पडायला दोघी जणी. त्या दोघी गेल्या पुढे. त्यांना बरोबर जावा, आम्ही येतो पाया पडा. आता आम्ही चाललो शंकराच्या मंदिरात, म्हणजे इकडेच आहे आतमध्ये. आणि हे झाड बघा किती मोठं आहे, मस्त वाटतं ना मंदिरात. म्हणजे आता आम्ही चाललो. आता आम्ही आलो गावदेवी मंदिरात. हे आमचं गावदेवीचं मंदिर. आणि आता पाया पडून झालं. त्या दोघी काय माहीत कुठे गेला. आम्हाला म्हणलं गावदेवीचं मंदिर. मी आता घरी आले आणि आता लगेच झाडू मारायला घेते. हे बघा, आता झाडू वगैरे मारून झालं किंवा दिवाबत्ती करेल. मी चालले हार आणायला, देवाऱ्यात हार लावायचे त्याच्यासाठी. आणि माझा अवतार बघा, पाणीपुरी घ्यायला. पाणीपुरी पार्सल घेते. आणि तिकडे पण सँडविच ऑर्डर दिलं, तो पण घेऊन आले. सँडविच आणलंय विदाऊट कांदा टोमॅटो वगैरे. आणि ह्याच्यामध्ये सर्व आहे. मम्मीसाठी आणलं म्हणून. सायबिनीला पाणीपुरी आणले आणि माझं सुकापुरी. आणि माझं खाली हे आहे, भेल आहे ओली, ती माझी आहे. आणि मी हे पॉपकॉर्न पण आणलं आहे. आता टी व्ही पण चालू आहे. माझा अवतार एवढा बेकार आहे तरी पण आम्ही आता एक रील बनवली आहे. आणि काय दिसतं त्याचं काय. आणि मम्मीचा कुर्ता घातला टायमावर गाईज. आणि रात्रीच्या 11:15 वाजता आम्ही रील बनवतोय. आणि ती पण एवढी ट्रेंडिंग वाली रील बनवत होतो का ह्या मॅडमला माहितीच नाही. मॅडमने ती रील बघितलीच नाहीये अशी बोलते ही. मला 2 ते 3 रील आलेल्या, बट मी डायरेक्ट अशी स्क्रोल करायची, मला काय समजायचं नाही. बट हिने रील नाही बघितल्यामुळे माझा फायदा झाला, कारण माझी रील बनली ना म्हणून. जॉनी 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 वो जॉनी वो जॉनी 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 जॉनी. आता हा व्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा. आणि अगोदरचे व्लॉग नसतील बघितले ते लवकरात लवकर जाऊन बघा. सबस्क्राईब पण नसेल केलं तर सबस्क्राईब पण करा. बाजूचा बेल आयकॉन आहे तो पण क्लिक करा, ताकी मी जेवढे पण नवीन व्लॉग टाकू तेवढे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत यावे पहिले म्हणून. बाय. लाईक, शेअर, सबस्क्राईब.